विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपणा सर्वांचे आपल्या चॅनल मास्टर वैभव गिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते. प्रथम सत्र इयत्ता 8वीच्या 2024-25च्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका याआधी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, विज्ञान असेल, सामान्य विज्ञान असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिक्स असेल, तुमचं सेमीमधनं किंवा तुमचं जनरल सायन्स असेल, सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल किंवा व्हिडिओच्या शेवटला सांगतो कशा पद्धतीने त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र 2024-25 संकलित मूल्यमापन इयत्ता 8वी विषय इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल. बघा तिन्हींचा मिळून तुमचा इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल मिळून 50 मार्कांचा पेपर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण इतिहास आणि नागरिकशास्त्राची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. भूगोलसाठी स्पेशल व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. म्हणजे आपण फक्त ही प्रश्नपत्रिका तर एकत्रच आहे, परंतु आपण फक्त एवढा हा जो काही पार्ट आहे ना इतिहास आणि नागरिकशास्त्राचा तेवढं बघणार आहोत. भूगोलच्या प्रश्नपत्रिकेसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन कोणत्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचे प्रश्न राहू नयेत त्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी 100% उपयुक्त ठरणार आहे. 100% युजफुल. सो तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी विनंती करेल तुम्ही माझ्या व्हिडिओज तुमच्या पॅरेंट्ससोबतही बघू शकता, तुमच्या आईवडिलांसोबतही बघू शकता, जेणेकरून त्या गोष्टी त्यांना बेटर अंडरस्टँड व्हावा. ओके, चला व्हिडिओला सुरू करूया. प्रथम सत्र 2024-25 सकलित मूल्यमापन इयत्ता 8वी विषय इतिहास, नागरिकशास्त्र. ओके, चला सुरू करूया. विद्यार्थ्याचे नाव विद्यालयाचे नाव तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे, तुमचा हजेरी क्रमांक टाकायचा आहे, तुमचं नाव स्वतःचं विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, तुकडी टाकायची आहे. तर चला इतिहासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम इतिहास काय म्हणतोय. प्रश्न 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ओके, विधाने पुन्हा लिहायची आहेत. इतिहासाच्या साधनांमधील टिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो कोणतं आहे, लिखित, मौखिक, भौतिक, दृकश्राव्य. तर काय विद्यार्थी मित्रांनो, दृकश्राव्य. याचं उत्तर दृकश्राव्य आहे का? योग्य आहे का तुम्ही बघा, काय उत्तरे चुकीची असू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंब हे शहर जिंकून घेतले. 4 पर्याय आहे. अ मध्ये आहे रोम, ब मध्ये आहे तुम्हाला कॉन्स्टिनोपल, त्यानंतर क मध्ये आहे तुम्हाला पॅरिस, ड मध्ये आहे तुम्हाला व्हेनिस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना टिंब यांनी केली. तर अ मध्ये आहे तुम्हाला सर सय्यद अहमद खान, त्यानंतर ब मध्ये आहे स्वामी विवेकानंद, त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, त्यानंतर आहे तुम्हाला ज्योतिराव फुले. ओके, जे काही योग्य पर्याय आहे ते निवडा आणि विधाने पूर्ण करून पुन्हा लिहायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंब येथे भरवण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो अ मध्ये पुणे, ब मध्ये कोलकाता, त्यानंतर तुम्हाला क मध्ये लखनौ आणि ड मध्ये तुम्हाला मुंबई. जो की योग्य पर्याय तो लिहायचा आहे आणि विधान पुन्हा लिहायचं आहे. पुढील तक्ता विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करायचा आहे. बघा तुम्हाला तुमच्या आईवडिलांसोबत व्हिडिओ बघण्यासाठी या कारणास्तव लावलेलं होतं की जे प्रश्न आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही काय करा, वहीवरती लिहा किंवा स्क्रीनशॉट्स घेत चला. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही एका वहीवरती ते उतरवा, एका नोटबुकमध्ये ते लिहा आणि लिहिल्यानंतर तुम्ही त्या गुगलवरती त्याची प्रश्न उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे गाईड असेल किंवा तुमचं पुस्तक असेल, त्या पुस्तकामध्ये ते उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अधिक मदत होईल आणि तुमचा हा प्रथम सत्राचा पेपर अगदी सोपा असा तुम्हाला जाईल. ओके, तर बघा पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. व्यक्ती दिला आहेत आणि कार्य लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम व्यक्ती आहे आपल्याला लॉर्ड कॉर्नवालिस, तर त्याचं कार्य लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आहे सतीबंदीचा कायदा केला. तर व्यक्ती कोण होते, आय थिंक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्यांनी सतीबंदीचा कायदा केला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड डलहौसी यांचं कार्य लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कार्य तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना, तर कोण व्यक्ती होते ते त्यांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पुढील विधाने तुम्हाला सकारण स्पष्ट करायचे आहे, कारण देऊन स्पष्ट करायचे आहे. तर बघा प्रश्न 2, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणती 3 सोडवायची आहे, 4 दिले आहे. तर एक मध्ये तुम्हाला ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधन म्हणून काम करत होती. ब्रिटिश काळात म्हणजे ज्या वेळेला ब्रिटिश काळ होता, इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं, त्यावेळेला सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून वृत्तपत्रे काम करायची. ओके, त्यानंतर 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तिसरा तुम्हाला भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील शेतकरी का कर्जबाजारी झाले हे सकारण स्पष्ट तुम्हाला करायचं आहे विधान. 4 आहे हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. हिंदू व मुस्लिम या सैनिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहे, सकारण स्पष्ट करायची आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जाऊया पुढे तुम्हाला याची उत्तर लिहिण्यासाठी खूप मोठा स्पेस दिला आहे, जागा दिलेली आहे. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका लागत असतील, या प्रश्नपत्रिकांचं सर्व काही लागत असतील, तर काय करा, तुमच्या वडिलांना आईवडिलांना सांगा आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क साधण्यासाठी. खाली तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर आय थिंक दिसत असेल आणि वरती तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहेत. व्हिडिओला लाईक करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही तेवढे स्मार्ट आहात, तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, मनपूर्वक तुमचे आभार. बघा प्रश्न 3, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहे. एक मध्ये तुम्हाला साम्राज्यवाद ही संकल्पना स्पष्ट करा. साम्राज्यवाद ही संकल्पना स्पष्ट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे दुसरा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम तुम्हाला लिहायचे आहेत.
त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांच्या स्वातंत्र्यविषयक सुधारणा लिहा. सावित्रीबाई फुले यांच्या स्वातंत्र्यविषयक सुधारणा लिहायच्या आहेत. बघा तुम्ही काय करा, सर्व प्रश्न एकदा लिहून घ्या वहीमध्ये आणि त्यानंतर तुम्ही गुगलच्या माध्यमातून तुमचं डायजेस्ट असेल, ज्याला तुम्ही नवनीत वगैरे म्हणता, गाईड वगैरे म्हणता, त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रश्नाची सर्व उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. हे खूप मदत करेल तुम्हाला, तुमचा पेपर अधिक सोपं हेच करून देतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मध्ये तुम्हाला टिपाला कोणती एक टिप तुम्हाला लिहायची आहे. शेतीचे व्यापारीकरण यावरती तुम्हाला टिपा लिहायची आहे. त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला श्राव्य साधने तुम्हाला लिहायची आहेत. ओके, यावरती तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे नागरिकशास्त्र प्रश्न 4 ज्यामध्ये आहे तुम्हाला खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत. ज्यामध्ये आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंब हे कार्यकारी प्रमुख असतात. मध्ये प्रधानमंत्री आहे, मध्ये लोकसभा अध्यक्ष आहे, मध्ये तुम्हाला राष्ट्राध्यक्ष आहे आणि मध्ये तुम्हाला राज्यपाल दिलेलं आहे. दुसरा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीचा कार्यकाल टिंब वर्षाचा असतो. मध्ये 3 आहे, मध्ये 4 आहे, मध्ये 5 आहे, मध्ये 6 आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा. विधाने सकारांत स्पष्ट करायची आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणती 2 विधाने सकारांत स्पष्ट करायची आहेत. ज्यामध्ये एक तुम्हाला दिलं आहे, लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. सकारांत स्पष्ट करा. त्यानंतर आहे दुसरं, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. सकारांत स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा, संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्त्वाचे असते. सकारांत स्पष्ट करायचं म्हणजे तुम्हाला त्याचं कारण सांगायचं आहे की का केलं आणि ते स्पष्ट करायचं आहे. ओके, जाऊया पुढे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहायची आहेत. कोणती 2? ज्यामध्ये पहिला आहे तुम्हाला अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. कोणती 2 लिहायची आहेत? कोणती 2 प्रश्न सोडायचे आहेत 3 पैकी. त्यानंतर आहे लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा. लोकसभेच्या अध्यक्षांची कामे काय असतात ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिसरा, भारताच्या राष्ट्रपतीची कार्य लिहा. भारताच्या राष्ट्रपतींची कार्य काय आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. काय आहे तुम्ही गुगलवरती शोधू शकता आणि उत्तर याचं लिहू शका. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका होती. भूगोलची प्रश्नपत्रिका आपण एक स्पेशल व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शक्य झालं तर या दोघींची तुम्हाला लास्टला एक व्हिडिओ एकत्र देखील करून आपण देणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगावंसं वाटतंय पुन्हा एकदा की सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी चॅनलवरती टाकण्यात आलेल्या आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या तुमचा गणित आणि विज्ञानच्या देखील. तर तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. व्हिडिओ आवडलेली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचा काही प्रश्न आहे का. व्हॉट्सअपवरती कनेक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती खाली तुम्हाला दिसत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा सांगतो, स्क्रीनवरती तुम्हाला काही व्हिडिओज दिसत असतील त्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्ट दिसत आहे. त्या प्लेलिस्टवरती क्लिक करा. इयत्ता 8वीच्या प्रथम सत्राचा फर्स्ट सेमेस्टरच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसून जातील. साईटला एक व्हिडिओ दिसत असेल ती व्हिडिओ बघू शकता किंवा खाली तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती सबस्क्राईब करू शकता. ओके, आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, अँड मोमेंटला तुम्हाला इम्पॉर्टंट जी गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट तुम्हाला सांगून देतो की आता तुम्हाला दिवाळीच्या काही सुट्ट्या मिळणार आहे ते पेपर झाल्यानंतर, पेपर संपल्यानंतर. तर सर्वांना आत्ताच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.